रे जो जो रे पुळराया बाला जो जो रे तुझ्यावर प्रभूची छाया बाला जो जो रे हलवी पालन पुंजाई गात गोडा अंगाई सखिया जो पकिरे लावलाई काम पुढे तुझलाई बाला जो जो रे संसार सुखाचा करताना दुःखद विघ्ने नाना तुझ्यावर कोसलती अनंता तोच प्रभू रक्षिता बाला जो जो रे लोक सांगती दर्शनात केला तुझशी मिलेना म्हणून घातला पालनी निजा झरा मोहना अभय तू देशील कोणाशी हे नखले मानसी बाला जो जो रे सहज समाधी साधुनी जागृती कुंडलिनी तुझे फाकली त्रिभुवनी रमणी निरंजनी अनंत विजेच्या सूर्याचा प्रकाश पडला साचा चंद्र उगला पुनवेचा झरा तो अमृताचा मुली तू निर्गुण निराकारा धरा दर्शना सगुण साकार तू जगावर करशील तू उपकार नाम पुलाजी सुंदरा जपता वारंवार विघ्ने पलता ती दूर दूर हा प्रसन्ना परमेश्वर तुझमी गाऊ कशी पाऊ कशी रूप तुझे बाला जो जो रे हलवी पालन पुंजाई घात गोडा अंगाई सखिया जो पकिरे लावलाई काम पुढे तुझलाई बाला जो जो रे संसार सुखाचा करताना दुःखद विघ्ने नाना तुझ्यावर कोसलती अनंता तोच प्रभू रक्षिता बाला जो जो रे लोक सांगती दर्शना वेल तुझशी मिलेना म्हणून घातला पालनी निजा झरा मोहना सहज समाधी साधुनी जागृती कुंडलिनी तुझे फाकली त्रिभुवनी रमणी निरंजनी अनंत विजेच्या सूर्याचा प्रकाश पडला साचा चंद्र उगला पुनवेचा झरा तो अमृताचा मुली तू निर्गुण निराकारा धरा दर्शना सगुण साकार तू जगावर करशील तू उपकार नाम पुलाजी सुंदरा जपता वारंवार विघ्ने पलता ती दूर दूर हा प्रसन्ना परमेश्वर तुझमी गाऊ कशी पाऊ कशी रूप तुझे अविनाशी आलो मी चरणाशी करशील नाम जदाशी बाला जो जो रे पुळराया बाला जो रे तुझ्यावर प्रभूची छाया बाला जो रे बाला जो रे सब संतन फुलाजी बाबा की जय। त्या ठिकाणी वर्णन केलं होता सप्तचक्राचं। आजही या ठिकाणी त्यांनी सप्तचक्राचं या ठिकाणी मार्गदर्शन सर्व बांधवांना केलेलं आहे। महाराज आपल्या या महाराष्ट्र म्हणजे साधू संतांची भूमी आहे। महाराष्ट्राला जवळपास 51 ते 52 साधू संतांची परंपरा लाभलेली आहे। पण कालानुरूप साधू संतांची जी मुळात जी आध्यात्मिक ज्ञानाची जी परंपरा होती ती काळानुरूप लोप पावत चालली होती। आणि जी आपण आजही म्हणतो ना ते लोपले ज्ञान जगी हित निनंती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। जे आध्यात्मिक ज्ञान होतं साधू संतांचं महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या संतांचं जे आध्यात्मिक ज्ञान होतं ते कुठेतरी लपल्या गेलं होतं।
मग या कलियुगामध्ये संत ज्ञानेश्वराच्या नंतर जे संत साधू संत झाले, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, निळोबाराय असतील, त्यांच्यानंतरही परत हे आध्यात्मिक ज्ञान कुठेतरी लपल्या गेलं होतं. आपल्या ध्यान केंद्रासाठी 50 लाख रुपये, आजची त्याची किंमत बघितलं तर 1.5 कोटी रुपयाच्या वर आहे. परंतु एक मला तरी वाटते अशी वास्तू हिंगोली जिल्ह्यात सुद्धा नसेल. मी बघतच होतो नाईक साहेब, इतकी सुंदर डिझाईन मी कुठून आणली. 1-2 लाख रुपयाच्या वर तर तिथला दरवाजा असेल, एवढं नक्षीकाम केलं. 3,65,000. आता तर 5 लाखाच्या वर त्याची किंमत गेली असेल. अतिशय सुंदर वास्तू बनवली. परंतु आपली सर्वांची मागणी आहे की इथं हे जे संत फुलाजी बाबा यांचंच जागा आहे ना, तर ह्या जागेवर सर्व गाववासियांसाठी किंवा असे सत्संग सोहळे करण्यासाठी भव्य सभागृह किंवा सभामंडप झाला पाहिजे. भाऊ सर्व बोलले आहे, पण ध्यान करायचं, ज्याला ध्यान नाही बाबाचं जन्मगाव. आम्हाला बाबाचं जन्मगाव म्हणलं की इतका आनंद वाढते. बाबासोबत आम्ही 30 वर्षापूर्वी बाबा कधी आले नव्हते, पहिली वेळ आलो त्या वेळाला या गावाला आले होते. आम्ही पुरा परिवारानं, आम्ही दोघं परिवारानं आले होते. मग त्या वेळाला आम्हाला खूप आनंद वाटला. म्हणतं जसं कृष्णाचा जन्म झाला, ज्या गोकुळात, मथुरा, वृंदावन, आम्हाला ज्या असं वाटलं. सावळी गाव म्हणतं आम्हाला गोकुळ आणि मथुरा वृंदावन आहे आपला. हे बाबाचं सावळी गाव म्हणलं तर कृष्णाला का म्हणते, सावळा म्हणते. जसं या गावाचं नाव बी सावळा म्हणलं ते कृष्ण आहे. आज या कृष्णाचा जन्म गावाला आलं म्हणतं आपल्याला किती आनंद वाढते, त्यांचा जन्मभूमी. म्हणून आज कृष्णाने ते अर्जुनाला ते सांगितला, मीराबाईने ते ध्यान केली. तसं बाबा आज प्रत्यक्ष आपला कृष्ण आहे, शंकर आहे. आणि या संतानं माणसामध्ये देव बघायचं शिकवलं. या संतानं माणसामध्ये देव बघायचं आपल्याला शिकवलं. जर आपण इथं बघितलं तर इथून बाजूला नामदेव महाराजाचं मंदिर आहे. जवळच आहे ना इथून, किती किलोमीटर? 11 किलोमीटर इथं महान नामदेव महाराजाचं मंदिर आहे. आणि अशा संतांनी आम्हाला माणसामध्ये देव बघायचं शिकवलं. जे जे दिसे भूते ते मानी जे भगवंत असे म्हणणारे संत. तर या संतांनी आम्हाला माणसामध्ये देव दाखवायचं काम या संतानं केलं. तर म्हणून आम्हाला संतांनी आपल्याला की ज्याने सत्संग ओळखीला त्याचा जन्म धन्य झाला म्हणले. ज्यानं सत्संग ओळखीला, सत्संग आपल्याला या सत्संगामधून की मनन, श्रवण, चिंतन आणि ध्यान ह्या 4 गोष्टी ह्या सत्संगाच्या महत्वाच्या आहेत. मनन, त्याच्यानंतर त्याच्यावर चिंतन. जगाचे कल्याण. ऑगस्ट 30ला जन्म घेऊन केला जगाचे कल्याण. नासिकांना शुद्ध बनविले देऊनी आत्मज्ञान पुराळे. देऊनी आत्मज्ञान तव कृपेने तुझतील सारे 84 वंदना. तव कृपेने तुझतील सारे 84 वंदना. करुणा करसी जीवन
विस्मरिताची तुमची वाणी विस्मरिताचे बोल दीन जनाला उपदेश करसी ज्ञान तुझे अनमोल फुलारे ज्ञान तुझे अनमोल साध सकाळी ओवाळी नमी आरती पंचे प्राण जाय तू जय 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 फुलराम दयाळा जय 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 फुलराम. आणि दुसऱ्या महात्म्याला उपवास धरा. एकानं काय म्हणलं उपासना करा परमेश्वर भेटते, तर मला कळालं नाही याच्यावर मी काय म्हणलं पोलो उपास धरा तुम्हाला देव भेटते. उपासना आणि उपासनामध्ये ध्यानाला म्हणलेलं आहे, हे मला कळालं नाही. हे बाबुल्यात लिहून आहे उपास धरा. उपास धरले आणि दुसऱ्याला सांगा कोरभर पाणी भाकर आणि पाणी द्या, आत्माला त्रास देऊ नका. आम्ही आमच्याच आत्माला त्रास द्यायला तर जाणार कोण्या देवापाशी. एकादश म्हणजे 10 इंद्रियाचा एका करा. आम्ही एकादश धरायला 3 दिवस उपाशी राहायला लागलो. आत्मसमाधानी नाही, तुम्ही परमेश्वराला कोण्या भेटणार आता हे लक्षात ठेवा. तुम्ही इथे धोका झाला. एकादश म्हणजे 10 इंद्रियाचा एका करा. ही एकादश धरा. मी एकादश धरली, आता मरोसर मला सोडायची नाही आणि मी सोडणार नाही. हा माझा अनुभव आहे. एकादश